पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीची धूळमुक्त पंढरपूरच्या दिशेने वाटचाल। धूळ निसारण मशीनच्या वाहनाचं नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी केलं उद्घाटन। नगराध्यक्ष असूनही सत्तेबाहेर असल्याची जाणीव होणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं नागरिकांच्या पसंतीस उतरण्याचं ठरवलंय। नगरपालिका निवडणुकीत दिलेले धूळमुक्त पंढरपूरचं आश्वासन पाळण्यासाठी त्यांनी धूळ गोळा करणारं मशीनच्या वाहनाचं उद्घाटन गुरुवारी 21 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलं। या प्रसंगी नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्या समवेत नगरसेवक आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते। नगराध्यक्ष स्वतःचा असूनही नगरसेवकांच्या संख्येत कमी असणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता राबवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे। धूळमुक्त पंढरपूरचा नारा देणाऱ्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर भाजपच्या नगरसेवकांनी मागील काही दिवसांपूर्वी तोंडसूक घेतलं होतं, परंतु तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी न डगमगता आपलं कार्य सुरू ठेवण्याचं दिसतंय। मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहरात टँकरमधून पाण्याची फवारणी केली जात होती। गुरुवारी 21 मे रोजी नगर परिषदेकडे पडून असलेलं धूळ निसारण मशीन बाहेर काढण्यात आलं। येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांना सोबत घेऊन नगराध्यक्ष भालके यांनी मशीनचं उद्घाटन केलं। तीर्थक्षेत्र विकास आघाडीची धूळमुक्त पंढरपूरच्या दिशेने चाललेली वाटचाल येथील नागरिकांना दाखवून दिली। या प्रसंगी नगरसेवक सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे, आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे, प्रसाद कळशे, अक्षय गंगेकर, विनायक देवमारे, लोकेश यादव, सुधीर भोसले, भीमराव माळी, मोहम्मद उस्ताद, मनमोहन अभंगराव, बापू चौधरी, बंडू डोईफोडे, विशाल आर्वे यांच्यासह नगर परिषदेचे स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मशीन सुरू केलेली आहे। एवढ्या दिवस धूळ खात पडलेली मशीन आहे सुरू केलेली आहे। डॅनियल आणि सेडवराज यांच्या माध्यमातून बंद पडलेली मशीन या दोघांनी आमच्या सोबत राहून रोज पाठपुरावा करून त्या मशीनचा आज आपण मशीन चालू केलेली आहे। धूळमुक्त पंढरपूर जे आम्ही वचन दिलं होतं पंढरपूरकर वासियांना, त्याच्याकडे आज वाटचाल करत आहोत। आणि या धूळमुक्त पंढरपूर करण्यावरून आमच्यावर ज्यांनी टीका केल्या ज्यांच्या मनावर धूळ साचली होती, ती मनावरची धूळ साफ करण्यासाठी सुद्धा ही मशीन आज सज्ज झाली आहे।